आपण पाठीमागच्या तासाला सबस्टिट्यूशन रिएक्शन नंतर दुसरी रिएक्शन आहे इलिमिनेशन रिएक्शन. आता इलिमिनेशन रिएक्शन कुणाला म्हणायचं? रिएक्शन इन विच किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेमधून ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम हे बाहेर पडतात आणि त्याच्यापासून आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो तो असतो अनसॅच्युरेटेड अल्किन, म्हणजेच अल्किन मिळतो. अशा रिएक्शनला आपण काय म्हणतो? इलिमिनेशन रिएक्शन. रिएक्शन इन विच atom or group of atom is replaced from adjacent carbon atom to form a unsaturated compound that is alkene is called a elimination reaction. अशा रिएक्शनला काय म्हणायचं? इलिमिनेशन रिएक्शन. म्हणजे अशा प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जे शेजारचे कार्बन आहेत त्या शेजारच्या कार्बनवरनं ग्रुप काय होतात? डायरेक्ट बाहेर पडतात आणि त्याच्यापासून आपल्याला अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजेच अल्किन मिळतो. अशा कंपाऊंडला काय म्हणायचं? इलिमिनेशन रिएक्शन. रिएक्शन इन विच ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम इज इलिमिनेटेड ऑर रिप्लेस्ड फ्रॉम ऍडजस्टंट कार्बन ॲटम टू फॉर्म अनसॅच्युरेटेड कंपाऊंड दॅट इज अल्किन इज कॉल्ड इलिमिनेशन रिएक्शन. अशा रिएक्शनला म्हणायचं इलिमिनेशन रिएक्शन. बघा डेफिनेशन. अ रिएक्शन इन विच ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम is replaced from adjacent carbon atoms to form unsaturated compound that is alkene is called elimination reaction. अशा रिएक्शनना काय म्हणायचं? इलिमिनेशन रिएक्शन. म्हणजे शेजारच्या कार्बनवरनं ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम काय होतात? बाहेर पडतात आणि त्याच्यापासून आपल्याला मिळतं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, त्याला दॅट इज अल्किन. अशा ज्या रिएक्शन आहेत त्या रिएक्शनला काय म्हणायचं? इलिमिनेशन रिएक्शन. आता इलिमिनेशन मध्ये आपण जी रिएक्शन बघणार आहे त्या रिएक्शनला म्हणायचं डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन. डी मीन्स रिमूव्हल, म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन, म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन आपल्याला काय करायचं आहे? रिमूव्ह करायचं आहे. आता डिहायड्रोहॅलोजनेशन आणि या रिएक्शन कोणाच्या बघतोय आपण? अल्किल हॅलाइडचं काय करायचं? डिहायड्रोहॅलोजनेशन. फॉर एक्झाम्पल किंवा जर आपण एक्झाम्पल घेतलं, पहिलं एक्झाम्पल CH3 CH2 Cl, याचं नाव आहे इथाइल क्लोराइड. हे अल्किल हॅलाइड आहे. आता याला अल्कोहोलिक KOH बरोबर हिट करायचं. याला काय करायचं? अल्कोहोलिक KOH. आता ज्या कार्बनवर हॅलोजन ग्रुप जोडलाय त्या कार्बनला म्हणायचं अल्फा कार्बन आणि त्याच्या शेजारचा बीटा कार्बन. अल्फा कार्बनवरचा हॅलोजन आणि बीटा कार्बनवरचा हॅलोजन ग्रुप रिप्लेस होतो, म्हणून या रिएक्शनला बीटा इलिमिनेशन सुद्धा म्हणलं जातं. याच रिएक्शनला काय म्हणलं जातं? बीटा इलिमिनेशन. कारण बीटा कार्बनवरचा हायड्रोजन आपण काय करतोय? रिप्लेस करतोय. किंवा
याच रिॲक्शनला 1-2 इलिमिनेशन सुद्धा म्हणलं जातं. 1-2 इलिमिनेशन रिॲक्शन, डिहायड्रो हॅलोजिनेशन. आता बघा, हा के आणि Cl अल्फा कार्बनवरचा क्लोरीन आणि के एकत्र येतं, KCl पोटॅशियम क्लोराईड. हा OH आणि बीटा कार्बनवरचा H, OH आणि H, H2O. म्हणजे हा के आणि Cl, KCl, OH आणि इथला H, H2O. खाली काय राहिलं? CH2, 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 CH2. व्हॅलन्सी पूर्ण होण्यासाठी डबल बॉन्ड, CH2 डबल बॉन्ड, CH2 म्हणजे काय? इथिन. CH2 डबल बॉन्ड, CH2 इथिन. झालं बघा, प्रोडक्ट काय आला? अल्किन. झालं बघा इलिमिनेशन. अल्फा कार्बनवरचा हॅलोजन आपण काय केलाय? रिप्लेस केलाय. बीटा कार्बनवरचा H रिप्लेस केलाय, म्हणून त्याला म्हणायचं बीटा इलिमिनेशन. किंवा 1 नंबरवरचा क्लोरीन आणि 2 नंबरचा हायड्रोजन रिप्लेस केलाय, म्हणून त्या रिॲक्शनला म्हणायचं 1-2 इलिमिनेशन. या रिॲक्शन आहेत इलिमिनेशन रिॲक्शन. दुसरं एक्झाम्पल, जर आपण CH3 CH Cl CH3 हा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे, हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे. आयसोप्रोपाइल क्लोराईड, याचं नाव काय आहे? आयसोप्रोपाइल क्लोराईड, आयसोप्रोपाइल क्लोराईड किंवा सेकंडरी प्रोपाइल क्लोराईड. याला अल्कोहोलिक KOH बरोबर जर आपण हिट केलं, अल्कोहोलिक KOH. आता बघा, क्लोरीन ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन काय आहे? अल्फा. म्हणजे हा कार्बन आहे अल्फा, त्याच्या शेजारचा कार्बन आहे बीटा, हा बीटा आहे आणि हाही काय आहे? बीटा. एकाला आपण बीटा 1, एकाला आपण बीटा 2 म्हटलो. आता इलिमिनेशन बघा, हा के आणि हा Cl म्हणजे त्याच्यातून काय होतं? KCl बाहेर पडतं, पोटॅशियम क्लोराईड, KCl प्लस हा OH. आता बीटा 1 वरचा H काढा किंवा बीटा 2 वरचा H काढा, इथं प्रोडक्ट हा सारखाच येतो. बघा, पहिल्यांदा आपण बीटा 1 वरचा H काढला, हा OH आणि यातला एक H काय? H2O. आणि खाली काय राहतं? CH3 CH CH2. हा Cl गेला आणि यातला एक H गेला, म्हणजे खाली काय राहिलं? CH3 CH CH2. आणि व्हॅलन्सी पूर्ण होण्यासाठी इथं डबल बॉन्ड. जर आपण बीटा 2 काढला तरी सुद्धा बघा, के आणि Cl, KCl, OH आणि H, H2O. खाली काय राहतं? CH3 CH CH2, CH3 CH CH2. म्हणजे बीटा 1 वरचा H काढा किंवा बीटा 2 चा काढा, प्रोडक्ट आपल्याला सारखा येतो. याचं नाव आहे 1 प्रोपीन. म्हणजे प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला? अल्किन. इलिमिनेशन मध्ये जो प्रोडक्ट आहे, आणि आपण काय करतोय बघा, हायड्रोजन आणि हॅलोजन काढलाय, म्हणून त्या रिॲक्शनला आपण काय म्हणलेलं आहे वर? डिहायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शन. तिसरं एक्झाम्पल, CH3 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 Cl टर्शरी ब्युटाइल क्लोराईड. याचं नाव आहे टर्शरी ब्युटाइल क्लोराईड. आणि हा टर्शरी अल्किल हॅलाइड आहे, हा टर्शरी अल्किल हॅलाइड आहे. आता याला आपण काय करायचं? अल्कोहोलिक KOH बरोबर हिट करायचं. परत बघा, क्लोरीन ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन अल्फा, त्याच्या शेजारचा बीटा, त्याच्या शेजारचा बीटा, म्हणजे 3 शेजारी कार्बन आहेत, म्हणून बीटा. एकाला आपण बीटा 1 मधलं, एकाला बीटा 2 आणि एकाला बीटा 3. आता इथंही तसंच, बीटा 1 वरचा H काढा किंवा बीटा 2 काढा किंवा बीटा 3 काढा, प्रोडक्ट हा सारखाच येतो. बघा, हा के आणि Cl, KCl, के आणि Cl, KCl प्लस. आता समजा आपण पहिल्यांदा बीटा 1 वरचा काढला, हा OH आणि यातला एक H, H2O. आणि खाली काय राहिलं? CH3 CH3 CH2, CH3 CH3
आणि CH2 व्हॅलन्सी पूर्ण होण्यासाठी इथं डबल बॉन्ड. याचं नाव आहे आयसोब्युटिलीन. आयसोब्युटिलीन. किंवा बीटा 2 चा काढला तरी प्रोडक्ट बघा Cl आणि K, KCl, OH आणि H, H2O, खाली काय राहतं CH3C, CH3, CH2. बीटा 3 चा काढला K आणि C, KCl, OH आणि H, H2O, खाली काय राहतं CH3C, CH3, CH2. म्हणजे बीटा 1 वरचा काढा किंवा बीटा 2 किंवा बीटा 3 प्रोडक्ट इथं काय राहतो सेम. ही आहे डिहायड्रो हॅलोजनेशन इलिमिनेशन. प्रोडक्ट काय आहे अल्किन. आता पुढचं एक एक्झाम्पल, चौथं जर आपण एक्झाम्पल घेतलं, चौथं एक्झाम्पल फोर्थ एक्झाम्पल CH3 CHCl CH2 CH3 सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड. हे एक एक्झाम्पल आहे. सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड किंवा त्याचं IUPAC नाव काय आहे 2-क्लोरो-ब्युटेन. हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे. हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे. आता याला आपण जर अल्कोहोलिक KOH बरोबर हिट केलं, अल्कोहोलिक KOH. आता बघा क्लोरीन ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कोणता असतो अल्फा, त्याच्या शेजारचा बीटा, त्याच्या शेजारचा बीटा. एकाला बीटा 1 म्हटलं, एकाला बीटा 2 म्हटलं. आतापर्यंत बीटा 1 काढा, बीटा 2 किंवा बीटा 3 वरचा H काढल्यावर प्रोडक्ट आपल्याला सारखा भेटत होता. आता इथं मात्र प्रोडक्ट वेगळे भेटतात. बघा पहिला प्रोडक्ट K आणि Cl, KCl, OH. समजा आपण पहिल्यांदा बीटा 1 वरचा H काढला, H2O, खाली काय राहिलं CH3 CH2 CH CH2 म्हणजे CH3 CH2 CH CH2. आणि व्हॅलन्सी पूर्ण होण्यासाठी आपण काय करतो इथं डबल बॉन्ड. कॉमन नाव आहे याचं अल्फा ब्युटिलिन किंवा IUPAC नाव आहे याचं 1-ब्युटीन. 1-ब्युटीन. म्हणजे जर आपण बीटा 1 वरचा H रिप्लेस केला की आपल्याला प्रोडक्ट काय मिळालाय 1-ब्युटीन. आणि जर आपण बीटा 2 वरचा रिप्लेस केला, आता बघा इथं लिहितो मी KCl आणि H2O, K आणि Cl, KCl म्हणजे ट्वाइस KCl, OH आणि आता इथला H, H2O, 2H2O, खाली काय राहतं CH3, इथला Cl गेला, इथला H गेला आणि हा CH3. आता डबल बॉन्ड इथं 2-ब्युटीन. इथं प्रोडक्ट आपल्याला काय मिळालाय 2-ब्युटीन. आतापर्यंत सगळे प्रोडक्ट सारखे येत होते, पण इथं दोन्ही प्रोडक्ट कसे आहेत वेगळे वेगळे. एक 1-ब्युटीन आहे आणि एक 2-ब्युटीन आहे. आता या दोन्ही पैकी मेजर कोणता आणि मायनर कोणता. जसं आपण पाठीमाग अल्किन मध्ये किंवा अल्किल हॅलाइड मध्ये मार्कोनिकॉप्स हायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन मध्ये मेजर मायनर कशावरून ठरवतो आपण मार्कोनिको रूल. आता याच्यामध्ये मेजर आणि मायनर कोण ठरवतं तर सेटझेप रूल. सेटझेप रूल. सेटझेप रूल. आता हा जो प्रोडक्ट आहे तो काय आहे मेजर आहे आणि हा जो प्रोडक्ट आहे तो काय आहे मायनर. आता तो मेजर का आणि मायनर का किंवा मेजर मायनर कोण ठरवणार आहे सेटझेप रूल. आता हा सेटझेप रूल काय आहे तर सेटझेप रूल फक्त 2 रिएक्शन मध्ये वापरला जातो. एक डिहायड्रो हॅलोजनेशन आणि एक डिहायड्रेशन रिएक्शन. ज्या डबल बॉन्ड कार्बनला किंवा डबल बॉन्डेडला जास्तीत जास्त अल्किल ग्रुप ज्याच्यामध्ये जास्त असतात तो प्रोडक्ट असतो मेजर सेटझेप नुसार. म्हणजे रूल काय आहे इन अ डिहायड्रो हॅलोजनेशन और डिहायड्रेशन रिएक्शन द मोस्ट प्रेफर्ड प्रोडक्ट, प्रेफर्ड म्हणजे मेजर,
The most preferred product of alkene is that which is a more substituted carbon-carbon double bond. तर more substituted म्हणजे काय, तर डबल बॉन्डला जास्तीत जास्त अल्किल ग्रुप जोडलेले असतात. हा आहे सेटझेप रूल. In a dehydrohalogenation or dehydration reaction, the most preferred product of alkene is that which is a more substituted carbon-carbon double bond. हा आहे सेटझेप रूल. म्हणजे रूल काय सांगायचा बघा, in a dehydrohalogenation reaction, dehydrohalogenation or dehydration reaction, the most preferred म्हणजेच काय, मेजर. The most preferred product of alkene is that which is more substituted carbon-carbon double bond, which is a more substituted carbon-carbon double bond. That is, आता more substituted म्हणजे काय, that is more alkyl groups are attached to carbon-carbon double bond. ज्या डबल बॉन्डला जास्तीत जास्त अल्किल ग्रुप जोडलेले असतात तो प्रोडक्ट असतो मेजर. आता फॉर एक्झाम्पल सी डबल बॉन्ड सी, एच 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 आणि एच हा अल्किन आहे. आता याच्यामध्ये बघा हा एक एच काढला आणि त्याच्या जागी काय केला, आर टाकला, म्हणजे काय झालं, एक आर ग्रुप आला, म्हणून हा प्रोडक्ट आहे मोनो सबस्टिट्यूटेड. याच्यापेक्षा हा प्रोडक्ट मेजर, कारण आर ग्रुप एक आहे, म्हणजे डबल बॉन्डला एक आर ग्रुप आहे. सी डबल बॉन्ड सी, एच आर, इथं बघा दोन आर ग्रुप आहेत. या प्रोडक्टला म्हणायचं डाय सबस्टिट्यूटेड, कारण दोन अल्किल ग्रुप डबल बॉन्डला जोडले. त्याच्यानंतर तीन आर ग्रुप जोडले, म्हणून या प्रोडक्टला काय म्हणायचं, ट्राय सबस्टिट्यूटेड. आणि सी डबल बॉन्ड सी, आर 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 आर. आता याच्यामध्ये बघा टोटल ग्रुप किती आहेत, 4, 1 2 3 4, म्हणजे हा काय आहे, टेट्रा सबस्टिट्यूटेड. म्हणजे याच्यापेक्षा हा प्रोडक्ट मेजर आहे. कुणानुसार, सेटझेप नुसार एक आर ग्रुप आहे. याच्यापेक्षा हा मेजर 2 आर आहेत. याच्यापेक्षा हा मेजर 3 अल्किल ग्रुप आहेत आणि याच्यापेक्षा हा 4 अल्किल ग्रुप आहे. आता त्याच्यानुसारच आपण काय केलंय, हा 2 ब्युटीन हा मेजर कन्सिडर केलाय आणि 1 ब्युटीन हा मायनर. आता कसा बघा, हे स्ट्रक्चर जर आपण असं कळलं, सी डबल बॉन्ड सी, एच CH3, एच CH3, हे स्ट्रक्चर आहे 2 ब्युटीन. म्हणजे आर ग्रुप किती आहेत बघा, 2. आणि जर आपण 1 ब्युटीन घेतलं, सी डबल बॉन्ड सी, एका बाजूला काय 2H आणि एका बाजूला काय 1H आणि CH2 CH3. याच्यामध्ये आर ग्रुप किती आहे, एकच, म्हणजे हा मोनो सबस्टिट्यूटेड आहे आणि हा डाय सबस्टिट्यूटेड आहे, म्हणून याच्यापेक्षा हा प्रोडक्ट मेजर. 2 आर ग्रुप आहेत म्हणून 2 ब्युटीन हा प्रोडक्ट काय आहे, मेजर, आणि 1 ब्युटीन हा मायनर. याला म्हणायचं सेटझेप रूल. इन अ dehydrohalogenation or dehydration reaction,
द मोस्ट प्रेफर्ड प्रोडक्ट ऑफ अल्किन इज दॅट विच इज अ मोर सबस्टिट्युटेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि हे एक्झाम्पल आणि याच्यानुसार 2 ब्युटीन का मेजर आणि 1 ब्युटीन का मायनर. तर याच्यामध्ये 2 R ग्रुप आहेत, याच्यामध्ये एकच R ग्रुप आहे. या रिएक्शनला म्हणायचं इलिमिनेशन रिएक्शन. आणि इलिमिनेशन मध्ये डिहायड्रोहॅलोजिनेशन. बघा प्रत्येक रिएक्शन मध्ये आपण काय केलं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. अल्फा कार्बनवरचा हॅलोजन ग्रुप रिप्लेस झालाय आणि बीटा कार्बनवरचा हायड्रोजन रिप्लेस झालाय. आणि सगळ्यामध्ये जो प्रोडक्ट आहे तो काय आहे, अल्किन. म्हणून आपण डेफिनेशन काय केली ती, इलिमिनेशन रिएक्शन कोणाला म्हणलं, अ रिएक्शन इन विच ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम इज रिप्लेस्ड फ्रॉम adjacent carbon atom to form a unsaturated compound that is alkene is called a elimination reaction. आणि इलिमिनेशन मध्ये एकच रिएक्शन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. आणि ही त्याची 4 एक्झाम्पल. फक्त सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड मध्ये मेजर मायनर कोण ठरवतं, सेटझेप रूल. आता इलिमिनेशन रिएक्शन नंतर अल्किल हॅलाइडची पुढची रिएक्शन आहे रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स पुढची रिएक्शन आहे रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. ऍक्टिव्ह मेटल्स. आता ऍक्टिव्ह मेटल्स बरोबर काय करायचे, आपल्याला अल्किल हॅलाइडची रिएक्शन करायची. ऍक्टिव्ह मेटल मध्ये सोडियम हा ऍक्टिव्ह आहे, मॅग्नेशियम हा ऍक्टिव्ह आहे. म्हणून आपण याच्यामध्ये पहिली रिएक्शन बघणार आहे ऍक्शन विथ मॅग्नेशियम. ऍक्शन विथ मॅग्नेशियम. अल्किल हॅलाइडची रिएक्शन कुणाबरोबर करायची आहे, मॅग्नेशियम बरोबर. आता ज्यावेळेस आपण मॅग्नेशियम बरोबर रिएक्शन करतो त्यावेळेस आपल्याला ग्रिग्नार्ट रिजंट मिळतो. म्हणून याच रिएक्शन मध्ये जो प्रोडक्ट असतो तो काय असतो, ग्रिग्नार्ट रिजंट. फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ट रिजंट. ग्रिग्नार्ट रिजंट. आता ग्रिग्नार्ट रिजंट. ग्रिग्नार्ट रिजंट कोणाला म्हणायचं, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडला. आता ते कसं होतं बघा, RX म्हणजे अल्किल हॅलाइड. याला कोणाबरोबर हिट करायचं आहे, मॅग्नेशियम मेटल. कुणाच्या सानिध्यात, ड्राय इथरच्या सानिध्यात. ड्राय इथरच्या सानिध्यात हिट केल्यानंतर काय तयार होतं, RMgX. RMgX. RMgX म्हणजे काय, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. आणि हाच काय आहे, ग्रिग्नार्ट रिजंट आहे. यालाच आपण काय म्हणतो, ग्रिग्नार्ट रिजंट. ग्रिग्नार्ट रिजंट म्हणजे अल्किल हॅलाइडला जर मॅग्नेशियम मेटल बरोबर जर आपण हिट केलं तर आपल्याला काय तयार होत आहे, ग्रिग्नार्ट रिजंट. आता हा जो ग्रिग्नार्ट रिजंट आहे RMgX, याची जर आपण अल्कोहोल बरोबर रिएक्शन केली, मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल याच्या बरोबर जर आपण रिएक्शन केली तर काय तयार होतं, तर इथून बॉन्ड ब्रेक होतो. आणि इथून बॉन्ड ब्रेक होतो. हा R आणि हे H एकत्र येतं, RH प्लस MgX आणि OCH3 बाहेर पडतं, MgXOCH3. आता RH ला आपण काय म्हणतो, हायड्रोकार्बन. RH म्हणजे काय, हायड्रोकार्बन म्हणजेच अल्केन. हायड्रोकार्बन म्हणजे ग्रिग्नार्ट रिजंट किंवा अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडला जर आपण अल्कोहोल बरोबर हिट केलं तर आपल्याला काय मिळतं, हायड्रोकार्बन. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड दॅट इज ग्रिग्नार्ट रिजंट इज हिटेड विथ अल्कोहोल दॅट इज मिथाइल अल्कोहोल.
इट फॉर्म्स हायड्रोकार्बन. आणि दुसरी, जर आपण अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड याला जर अमोनिया बरोबर हिट केलं, अमोनिया NH3 NH2H लिहिलेलं आहे, परत हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो, R आणि H एकत्र येतं, RH MgX आणि NH2 बाहेर पडतं, MgX NH2. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय मिळतं आपल्याला, हायड्रोकार्बन. RH म्हणजे काय, हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे ग्रिग्नार्ड रिजनचं अल्कोहोल बरोबर किंवा अमोनिया बरोबर आपण जर हिट केलं तर त्याचं काय तयार होतं आपल्याला, हायड्रोकार्बन. ही रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल मध्ये पहिली रिएक्शन आहे, ऍक्शन विथ मॅग्नेशियम. मॅग्नेशियम बरोबर जर आपण अल्किल हॅलाइडला हिट केलं तर आपल्याला मिळतं अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड, त्यालाच म्हणायचं ग्रिग्नार्ड रिजन. आणि त्या ग्रिग्नार्ड रिजनची अल्कोहोल आणि अमोनिया बरोबर रिएक्शन केली की आपल्याला काय तयार होतं, हायड्रोकार्बन. आणि याच्यामध्ये दुसरा मेटल आहे ऍक्शन विथ सोडियम. ऍक्शन विथ सोडियम, सोडियम बरोबर रिएक्शन किंवा याच रिएक्शनला म्हणायचं वर्थ सिंथेसिस. याच रिएक्शनला काय म्हणायचं, वर्थ रिएक्शन किंवा वर्थ सिंथेसिस. किंवा याच रिएक्शनला काय म्हणायचं, फॉर्मेशन ऑफ हायर अल्केन. फॉर्मेशन ऑफ हायर अल्केन. आता हायर अल्केन म्हणजे काय, तर मिथेन सोडून, मिथेन सोडून बाकीचे जे अल्केन असतात त्यांना आपण म्हणतो हायर अल्केन. म्हणजे अल्किल हॅलाइडची रिएक्शन कुणाबरोबर करायची आहे, सोडियम बरोबर. आता काय करायचं, दोन अल्किल हॅलाइड घ्यायची आणि त्या दोन अल्किल हॅलाइडला ड्राय इथरच्या सानिध्यात सोडियम मेटल बरोबर हिट करायचं. दोन अल्किल हॅलाइड RX, हे दोन अल्किल हॅलाइड घेतले, यांना काय करायचं, ड्राय इथरच्या सानिध्यात हिट करायचं. ड्राय इथरच्या सानिध्यात हिट केल्यानंतर त्यातनं सोडियम आणि हॅलोजन एकत्र येतं, NaX आणि RR. RR म्हणजे काय, हायर अल्केन, मिथेन सोडून हायर अल्केन. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी याला 2 न गुणा, याला 2 न गुणा. ही आहे वर्थ रिएक्शन. स्टेटमेंट काय बघा, काय स्टेटमेंट आहे, when two molecules of alkyl halide is heated with metal like sodium in presence of dry ether, it forms higher alkane, is called a worth reaction. त्या रिएक्शनला काय म्हणायचं, वर्थ रिएक्शन. म्हणजेच या रिएक्शनचं जे स्टेटमेंट आहे, काय स्टेटमेंट आहे बघा, when two molecules of alkyl halide, when two molecules of alkyl halide is heated with metal like sodium, metal like sodium in presence of dry ether, in presence of dry ether, it forms higher alkanes. It forms higher alkanes, is called a worth reaction. त्या रिएक्शनला काय म्हणायचं, वर्थ रिएक्शन. दोन अल्किल हॅलाइडचे मॉलिक्यूल घ्यायचे आणि त्या दोन अल्किल हॅलाइडला काय करायचं, सोडियम मेटल बरोबर ड्राय इथरच्या सानिध्यात हिट करायचं. ड्राय इथरच्या सानिध्यात जर हिट केलं तर आपल्याला काय मिळतं, हायर अल्केन मिळतं. आणि हे त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन. जनरल रिप्रेझेंटेशन. आता फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल घेतलं, पहिलं एक्झाम्पल समजा मिथाइल क्लोराइड घेतलं आणि त्याला आपण जर सोडियम मेटल बरोबर हिट केलं
कुणाच्या सानिध्यात? ड्राय इथर. याच्यातून काय होतं? सोडियम क्लोराईड बाहेर पडतो आणि CH3 काय तयार होतं? C2H6 म्हणजे काय? इथेन. R1 च्या जागी काय घेतलं? मिथाइल क्लोराईड. समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, इथाइल क्लोराईड घेतलं, C2H5Cl प्लस ट्वाइस Na प्लस Cl C2H5 ड्राय इथरच्या सानिध्यात हीट केलं. परत त्याच्यातून काय होतं? सोडियम क्लोराईड बाहेर पडतं आणि C2H5 आणि C2H5 म्हणजेच आपल्याला CH3 CH2 CH2 CH3 याचं नाव आहे ब्युटेन. याचं काय नाव आहे? ब्युटेन. म्हणजे हायर अल्केन. आता इथं दोन्हीच्या दोन्ही अल्किल हॅलाइड सारखे घेतले, पण जर समजा आपण वेगळे वेगळे घेतले, दोन्हीच्या दोन्ही अल्किल हॅलाइड जर आपण वेगळे वेगळे घेतलं, उदाहरणार्थ CH3Cl प्लस Na प्लस Cl C2H5 एक घेतला मिथाइल क्लोराईड आणि एक घेतला इथाइल क्लोराईड. आता या दोन्हीला आपण जर सोडियम मेटल बरोबर हीट केलं तर आपल्याला 3 प्रोडक्ट मिळतात. NaCl बाहेर पडतं, NaCl बाहेर पडतं. आता 3 प्रोडक्ट कसे आहेत बघा. पहिला प्रोडक्ट काय होतं? सेल्फ कपलिंग. म्हणजे मिथाइल क्लोराईडचीच मिथाइल क्लोराईड बरोबर सोडियम बरोबर हीट होते, म्हणजे ही रिएक्शन होते. मिथाइल क्लोराईडची रिएक्शन, सोडियम म्हणजे त्याच्यामध्ये प्रोडक्ट काय आहे? इथेन C2H6 इथेन. म्हणजे मिथाइल क्लोराईडचीच मिथाइल क्लोराईड बरोबर रिएक्शन. इथाइल क्लोराईडचीच इथाइल क्लोराईड बरोबर रिएक्शन म्हणजे प्रोडक्ट काय आहे? ब्युटेन. म्हणजे C4H10 ब्युटेन. आता हे दोन्ही जे प्रोडक्ट आहेत हे सेल्फ कपलिंगचे प्रोडक्ट आहेत. सेल्फ कपलिंग म्हणजे स्वतःचीच स्वतः बरोबर रिएक्शन झाली तिथं, सेल्फ कपलिंग. आणि इथं सुद्धा काय आहे? सेल्फ कपलिंग. मिथाइल क्लोराईडचीच मिथाइल क्लोराईड बरोबर सोडियम बरोबर रिएक्शन, इथाइल क्लोराईडचीच इथाइल क्लोराईड बरोबर आणि सोडियम बरोबर रिएक्शन. आता मिथाइल क्लोराईडची इथाइल क्लोराईड बरोबर NaCl बाहेर पडणार आणि आपल्याला काय मिळतं? CH3 C2H5 म्हणजे C3H8 म्हणजे प्रोपेन. आता हा मात्र कसा आहे? क्रॉस कपलिंग. मिथाइल क्लोराईडची रिएक्शन कोणाबरोबर आहे? इथाइल क्लोराईड बरोबर. म्हणजेच याला म्हणायचं क्रॉस कपलिंग. म्हणजे हीच रिएक्शन आपल्याला अशी लिहिता येईल. CH3Cl प्लस Na प्लस Cl C2H5 ड्राय इथर. NaCl बाहेर पडतं आणि खाली काय राहतं? CH3 C2H5 म्हणजेच CH3 CH2 CH3 प्रोपेन. तेच फक्त आपण इथे लिहिलेले प्रोपेन. म्हणजे इथं कसं झालंय? क्रॉस कपलिंग. मिथाइल क्लोराईडची इथाइल क्लोराईड बरोबर आहे म्हणून क्रॉस कपलिंग. इथं कसं आहे? मिथाइल क्लोराईडची मिथाइल क्लोराईड बरोबर सेल्फ कपलिंग, स्वतःचीच स्वतः बरोबर. इथाइल क्लोराईडची इथाइल क्लोराईड बरोबर प्रोडक्ट काय आहे? ब्युटेन. म्हणजेच काय? सेल्फ कपलिंग. म्हणजेच सेल्फ कपलिंग आणि क्रॉस कपलिंग. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही अल्किल हॅलाइड जर वेगळे वेगळे घेतलं तर आपल्याला 3 प्रोडक्ट मिळतात. 2 प्रोडक्ट असतात सेल्फ कपलिंगचे आणि एक प्रोडक्ट असतो क्रॉस कपलिंगचा. आणि ही रिएक्शन आहे वर्थ रिएक्शन किंवा ऍक्शन विथ सोडियम मेटल. शॉर्ट नोट साठी आपल्याला विचारलं जातं त्यावेळेस स्टेटमेंट महत्वाचं आहे. व्हेन 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्किल हॅलाइड
is heated with metal like sodium in presence of dry ether, it forms higher alkane. It's called a वर्थ रिएक्शन आणि त्याची एक्झाम्पल. आणि ही आहे रिएक्शन विथ मेटल्स. राहिलेला पार्ट आपण नंतरच्या तासात.